या मतदारसंघामध्ये यापूर्वी संजय मंडलिक साहेब 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून गेलेले आहेत। यावेळी तर अशी परिस्थिती आहे की त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून येतील, कारण प्रचंड प्रतिसाद या सगळ्या गावातून मिळतोय। आणि जनता आमच्या पुढे आहे। तुम्ही बघा, नेते तर नंतर एकत्र झालेत। आम्ही एकमेकाच्या विरोधात लढणारे सगळे लोक आहोत, नेते आम्ही तर नंतर एकत्र झालो, पण लोक किंवा आमचे कार्यकर्ते आणि जनता ही आमच्या पुढे आहेत 2 पावलं। नाही, जरी एखादा नेता तिकडे गेला तरी लोक सोबत जात नाहीत, कारण लोकांनी भाजपला पसंती दर्शवलेली आहे, मोदीजींना पसंती दर्शवलेली आहे। एकीकडे काँग्रेस आहे, ज्यांचा भ्रष्टाचाराचा एक काळा सगळा कारभार या देशातल्या नागरिकांनी पाहिला, अनेक घोटाळे पाहिले, भ्रष्टाचाराची एक मालिका श्रृंखला पाहिली। आणि एकीकडे मोदी सरकार आहे, ज्यांनी 10 वर्षामध्ये विकासात्मक कामं, देशातल्या नागरिकांची सुरक्षितता, देशामध्ये अनेक गोष्टी किंवा अनेक प्रकल्प असे आणले ज्याचा अभिमान आपल्याला वाटावा। या सगळ्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर असेल किंवा महाराष्ट्र असेल, भाजपची भूमिका ही मोठ्या भावासारखी आहे, कारण भाजपची ताकद ही तेवढी मोठी आहे। करवीरमध्ये सुद्धा आम्ही पुढे जाऊ, कारण मी सांगितले की 3 पक्ष एकत्र आलेले आहेत, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी। करवीर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे, यापूर्वी ते नव्हते, आता भाजप शिवसेना आहे। जनस्वराज्य पक्ष, कोरे साहेब, PG शिंदे साहेब, ही सगळी मंडळी एकत्रित असल्यामुळं आम्ही तिथेही मताधिक्य घेऊ। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। आगामी लोकसभेची निवडणूक, त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेले गाव भेटी, दौरे आणि आत्ता माझ्यासोबत मुन्नासाहेब साहेब, काय सांगाल? एकंदरीत जर का बघायला गेलं तर दौरे सुरू आहेत, कसा प्रतिसाद लोकांच्याकडून भेटला? महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक साहेब यांचे संबंध लोकसभेमध्ये गाव दौरे सुरू आहेत, आम्ही फिरतोय। या देशातल्या सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे की मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे। त्याची कारणंही अनेक आहेत। एकीकडे काँग्रेस आहे, ज्यांचा भ्रष्टाचाराचा एक काळा सगळा कारभार या देशातल्या नागरिकांनी पाहिला, अनेक घोटाळे पाहिले, भ्रष्टाचाराची एक मालिका श्रृंखला पाहिली। आणि एकीकडे मोदी सरकार आहे, ज्यांनी 10 वर्षामध्ये विकासात्मक कामं, देशातल्या नागरिकांची सुरक्षितता, देशामध्ये अनेक गोष्टी किंवा अनेक प्रकल्प असे आणले ज्याचा अभिमान आपल्याला वाटावा। चंद्रयानसारखं 370 कलम हटवलं, राम मंदिर बनवलं, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा अभिमान सर्व भारतीयांना आहे। आणि म्हणून देशातल्या नागरिकांनी मोदीजींना पंतप्रधान बनवण्याचं ठरवलेलं आहे। भारतीय जनता पार्टीनं जो नारा दिलेला आहे, अबकी बार 400 पार, त्यामध्ये कोल्हापूरच्या 2 जागा निवडून येतील अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। या मतदारसंघामध्ये यापूर्वी संजय मंडलिक साहेब 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून गेलेले आहेत। यावेळी तर अशी परिस्थिती आहे की त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून येतील, कारण प्रचंड प्रतिसाद या सगळ्या गावातून मिळतोय। आणि एक अभूतपूर्व परिस्थिती, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे सगळे पक्ष एकत्रित येऊन, ज्यांची या जिल्ह्यामध्ये ताकद आहे, एकत्रित येऊन मंडलिक साहेबांचा प्रचार करतायत, त्यामुळे ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील। कुठला तालुका असा आव्हानात्मक वाटतो या निवडणुकीमध्ये? नाही, या 6 विधानसभेमध्ये फक्त कोल्हापूर शहर जे आहे ते थोडंसं आव्हानात्मक वाटते, कारण त्या भागामध्ये आमचे समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचे वैयक्तिक संबंध सगळ्या लोकांशी अनेक वर्ष, बाहेर त्यांचा कुठं फारसा संबंध नाही आहे, पण त्यामध्ये उत्तर शहरामध्ये त्यांचा थोडासा संपर्क आहे, त्यामुळे तेवढाच एक तालुका आहे। बाकी 5 तालुक्यामध्ये आम्ही खूप आघाडी घेणार आहोत। आणि शहरामध्ये सुद्धा मोदीजींना मानणारे किंवा भाजपला मानणारे मोठ्या प्रमाणात लोक आहेत, ते यावेळी बरोबरी करतील अशी मला अपेक्षा आहे। करवीरबद्दल काय वाटतं? नाही, करवीरमध्ये सुद्धा आम्ही पुढे जाऊ, कारण मी सांगितले की 3 पक्ष एकत्र आलेले आहेत, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी। करवीर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे, यापूर्वी ते नव्हते, आता भाजप शिवसेना आहे। जनस्वराज्य पक्ष, कोरे साहेब, PG शिंदे साहेब, ही सगळी मंडळी एकत्रित असल्यामुळं आम्ही तिथेही मताधिक्य घेऊ। विरोधकांच्याकडून वेळोवेळी बोललं जाते की नेते एकत्र असून चालत नाही, जनतासुद्धा सोबत असेल, त्याच्याबद्दल साहेब काय? नाही, जनता आमच्या पुढे आहे। तुम्ही बघा, नेते तर नंतर एकत्र झालेत। आम्ही एकमेकाच्या विरोधात लढणारे सगळे लोक आहोत, नेते आम्ही तर नंतर एकत्र झालो, पण लोक किंवा आमचे कार्यकर्ते आणि जनता ही आमच्या पुढे आहे 2 पावलं। आणि त्या लोकांच्यामुळं, त्या लोकांच्या आग्रहास्तवच आम्ही सगळे एक झालेलो आहोत। तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देत भाजप कार्यकर्ते, नेते मंडळी सगळे ह्या निवडणुकीमध्ये, ही आपली निवडणूक आहे म्हणून उतरलेली आहेत, त्याच्याबद्दल आता कार्यकर्त्यांना अजून काय आव्हान करा? भाजपचे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। या सगळ्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर असेल किंवा महाराष्ट्र असेल, भाजपची भूमिका ही मोठ्या भावासारखी आहे, कारण भाजपची ताकद ही तेवढी मोठी आहे। आणि या 2-3 वर्षामध्ये मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायच्या दृष्टिकोनातून गाव स्तरावर बूथ प्रमुख,
नेमणे, त्यांच्याकडून अनेक कार्यक्रम करून घेतलेले आहेत. शक्ती केंद्र प्रमुख आहेत, मंडल प्रमुख आहेत, कार्यकारिणी आहे, कोर कमिटी आहे, प्रबंधन कमिटी आहे. या सगळ्या ज्या घटना आहेत त्या सगळ्या अगदी कार्यबद्ध पद्धतीनं कार्य करत आलेले आहेत. आणि गेले 3 वर्ष सातत्यानं अनेक उपक्रमांच्या माध्यमातून भाजपचा कार्यकर्ता अगदी सामान्य आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि ते या निवडणुकीमध्ये खूप उपयुक्त या निवडणुकीसाठी ठरणार आहे. या सगळ्याचा लाभ निश्चित मंडलिक साहेबांना होईल. शेवटचा प्रश्न साहेब, राधानगरी तालुक्यामध्ये जर का बघायला गेलं तर आंबेडकर साहेबांची ताकद आहे, KP साहेबांची ताकद आहे, ती तुमच्यासोबत आता आघाडी युतीसोबत आहेत. तसं बघायला गेलं तर युतीचे आता नेते AY पाटील आता तिकडे गेलेले आहेत. काय फरक पडेल किंवा किती फरक पडेल असं वाटतं? नाही, जरी एखादा नेता तिकडे गेला तरी लोक सोबत जात नाहीत. कारण लोकांनी भाजपला पसंती दर्शवलेली आहे, मोदीजींना पसंती दर्शवलेली आहे. त्यामुळे एखादे नेते इकडे तिकडे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये 25 वर्ष काँग्रेसची म्हणजे उमेदवारी नाही आहे. 25 वर्षापूर्वी म्हणजे लोक विसरून गेलेले आहेत, ते चिन्हच विसरून गेलेले आहेत. त्यामुळं उमेदवार जरी तिकडे गेले तरी लोक जनता जाणार नाही. कारण या तालुक्यामध्ये लाभार्थी खूप मोठ्या प्रमाणात घरकुलचे लाभार्थी आहेत, शौचालयाचे लाभार्थी आहेत, गॅसचे लाभार्थी आहेत, आयुष्यमान भारतसारखे जे आरोग्याच्या योजना मिळते. आणि सगळ्यात जास्त लाभार्थी आहेत ते म्हणजे किसान सन्मान निधी. 6,000 रुपये केंद्र सरकार मोदीजी देत आहेत आणि 6,000 रुपये राज्य सरकार देतं. याच गावामध्ये जर तुम्ही शेळेवाडीमध्ये बघितलं तर 350 शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर हे किसान सन्मान निधीचे पैसे येतात. हे सगळे मोदींच्या प्रेमात आहेत, मोदींच्या पाठीशी उभे राहतील आणि निश्चित या तालुक्यामध्ये सुद्धा चांगलं मताधिक्य मिळेल. आगामी लोकसभेची निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेले दौरे आणि आत्ता आपण संवाद साधलेला खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्यासोबत आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेच्या त्या पार्श्वभूमीवरती आपण गावागावांच्या मध्ये जातोय, लोकांच्या गाठीभेटी घेतोय आणि नेत्यांची काय मतं आहेत हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.